तर तिकडेच नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणातही एक नवीन अपडेट समोर आली आहे। संशयित आरोपींची धर्मांतरण करण्यासाठीची क्रोनॉलॉजीच आता समोर आलेली आहे। मैत्रीचा बहाणा करून शीरखुर्मामध्ये गुंगीकारक पदार्थ दिल्याची माहिती आहे। तरुणाच्या कौटुंबिक अडचणींचा गैरफायदा घेत त्याला ब्लॅक मॅजिक करण्याचा सल्ला दिला। तरुणाला कारमधून वेगवेगळ्या संशयितांनी जाळ्या तोडण्यासाठी नियोजनबद्ध कट रचल्याचंही समोर आलं। तर याच प्रकरणामध्ये आरोपीनं मोबाईलमधील डेटासाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवलेत। पोलीस तपासात ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। न्यायालयाची परवानगी घेऊन फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक करून पुढील तपास आता सुरू झालाय।